आता जरांगींनी भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश आता हायकोर्टानं दिलेले आहेत आणि जरांगींसह मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार असा प्रश्न आता कोर्टानं विचारलाय। आणि आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी कुणाची आणि राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का असा सवाल सुद्धा सध्या कोर्टाकडून उपस्थित केला जातोय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आणि खरं तर जरांगे आता मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी पूर्ण राज्यभर रास्तारोको करा असे निर्देश सुद्धा मराठा बांधवांना दिलेले होते आणि 1 मार्च पासून ते पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत। आणि आता या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर जरांगींनी भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश आता हायकोर्टानं दिलेले आहेत आणि जरांगेंसह मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार असा सवाल सुद्धा आता कोर्टाकडून विचारण्यात येतोय। आंदोलक हिंसक झाल्यास नेमकी जबाबदारी कुणाची आणि राज्यात जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार याची जबाबदारी घेणार का असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय।